यानंतर मुंबईमधून एक मोठी बातमी आहे। मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे। निकम यांच्या उमेदवारीमुळे आता पूनम महाजनांचा पत्ता कट झालाय। काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांविरोधात उज्ज्वल निकमांची लढाई रंगणार आहे। काही दिवसांआधी साम टीव्हीने निकम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। आपण बघतोय पूनम महाजन यांचा पत्ता कट झालेला आहे, तर उज्ज्वल निकम ज्येष्ठ कायदेतज्ञ आहेत, त्यांना भाजपनं उत्तर मध्यच्या मैदानात उतरवलाय। आपण बघतोय त्यामुळे आता उत्तर मध्य मुंबईमध्ये दुरंगी लढत होणार आहे। वर्षा गायकवाड काँग्रेसच्या उमेदवार आहेत, तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यामध्ये ही तुल्यबळ बिग फाईट होणार आहे। आपण बघतोय उज्ज्वल निकम हे 3 दशकाहून अधिक काळ वकिली करतायत। बीएससी नंतर LLB ची त्यांनी पदवी घेतली आहे। 2016 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला। 2011 ला राष्ट्रपतींच्या हस्ते पुणे विद्यापीठाची मानद डॉक्टरेट ही मिळाली आहे। 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटलाही त्यांनी लढवलाय। 2006 खैरलांजी दलित हत्याकांडाचा खटलाही निकम यांनी लढवला। 2008 मुंबईवरचा दहशतवादी हल्लाचा खटला सुद्धा निकम यांनीच लढवला। शाताई या अनुभवी राजकारणी आहेत। माझ्याकडे वागताना बोलताना नेहमीच मी कोर्टात देखील प्रतिस्पर्ध्यांना कधीच कमी लेखलं नाही, परंतु प्रतिस्पर्ध्यांना निश्चितपणे जोखण्याचा मात्र प्रयत्न केलेला आहे। आणि हे करत असताना माझ्याकडून कुठली चूक होणार नाही। ज्यांनी या मतदारसंघाचं 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं, त्यांनी ते पुन्हा मिळण्याची अपेक्षा करावी, यात गैर काही नाहीये। त्यामुळे मी निश्चित या मतदारसंघाचे काय ज्वलंत प्रश्न आहेत, ते प्रश्न कसे रीतीने सोडवता येईल याकरता त्यांच्याबरोबरही मी चर्चा करेल। एकीकडे उत्तर मध्यमध्ये पूनम महाजन यांचं तिकीट कापत निकम यांना तिकीट देण्यात आले। भाजपने एकूण मुंबईमध्ये 3 विद्यमान खासदारांची तिकीट कापलेली आहेत। कोणकोणते आहेत हे नेते बघूया। यामध्ये पहिलं नाव आहे गोपाळ शेट्टी, दुसरं नाव आहे पूनम महाजन आणि तिसरं नाव आहे मनोज कोटक। या विद्यमान खासदारांना तिकीट नाकारण्यात आलंय। तर शिंदेच्या शिवसेनेकडून 4 विद्यमान खासदारांचा पत्ता करण्यात आलेला आहे। ते खासदार कोणकोणते आहेत एक नजर टाकूया। गजानन कीर्तिकर, कृपाल तुमाने, त्याचबरोबर भावना गवळी आणि हेमंत पाटील यांना तिकीट नाकारण्यात आले। हेमंत पाटील यांना हिंगोलीमधून तिकीट नाकारत त्यांच्या पत्नीला मात्र यवतमाळमधून तिकीट देण्यात आलेलं आहे।